आपण स्वतःमध्ये जर काही बदल केले ना तर आपलीही पर्सनॅलिटी बदलते आणि आपल्यातही काहीतरी चेंजेस दिसतो. तसंच काही आपल्या आजूबाजूचंही असतं, जसं की आपलं घर, आपलं किचन. तर किचनमध्ये काय बदल केला मी, तर माझं किचन एवढं सुंदर दिसायला लागलं, हे सगळं मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. चला त्याआधी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. मी आज तुमच्यासोबत शेअर करणार होते की मी माझ्या किचनमध्ये 2-3 वस्तू ॲड केल्या आणि त्यामुळे माझं किचन अक्षरशः बदलून गेलंय. आता ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघू शकता तुम्ही की माझं फ्रीज किती सारा पसारा दिसतोय. आणि आपल्या घरात कसं असतं ना, कुठलीही वस्तू असू द्या रिकामी दिसली की ठेवायला आपल्याला लगेच जागा भेटते, मग ते फ्रीज असू द्या किंवा काहीही असू द्या. तर मग मी ह्या वेळेस चेंजेस केलेले होते किचनमध्ये. आणि फ्रीज आहे की जो मला मोकळा चोकळा छान वाटायला हवा, म्हणून मी त्यासाठी पण काहीतरी घेतलेलं होतं. तुम्ही जे मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच, तर ते सगळं सेटिंग आज मला करायची होती. कारण आहोंना होती सुट्टी आणि मी जो शेल्फ मागवला होता त्याला ड्रिल मारावं लागणार होतं. आणि ड्रिल करणं हे आपल्या बसची बात नाही आहे, म्हणजेच लेडीजच्या तिथे आपल्याला आहोंची गरज पडणारच होती. त्यामुळे आहोन सुट्टीवर होते काल, त्यामुळे त्यांच्याकडनं पहिले मी ड्रिल करून घेतलं आणि जो शेल्फ आहे तो तिथे मी फिट करून घेतला, जेणेकरून जो माझा फ्रीजवर पसारा होत होता तो होणार नाही. आता इथे मी रॅकही मागवू शकले असते, पण दिसायला जरा ती ओल्ड दिसली असती आणि मला असं काही मागवायचं होतं, असं काही करायचं होतं की जे दिसायला पण छान दिसेल आणि माझा फ्रीजवरचा पसारा आहे की जो कमी होईल. आणि फ्रीजवर माझा नेहमी ड्रायफ्रूटचाच पसारा असायचा, किंवा कोणी काही घेऊन आलं की ठेव फ्रीजवर, पण जो फ्रीज जर आपण मेंटेन करून ठेवला तर पसारा होणार नाही, असं काहीतरी माझ्या डोक्यात होतं. आणि मग मी ही शेल्फ मागवली, जेणेकरून जे ड्रायफ्रुट्स तुम्हाला आता दिसत आहे की ते तरी आता कमी आहेत, ते सगळे तिथे ॲडजस्ट होतील. आणि काहीतरी न्यू म्हणून ती शेल्फ मी मागवलेली. तर त्यानंतर मी घेतला फ्रीज क्लीन करायला आणि तो छान असा पुसून वगैरे घेतला. आणि त्यावर मी जे ऑर्डर केलेलं होतं टॉपचं कवर, ते मी तिथे आज टाकणार होते. कारण सुट्टी असल्यामुळे असं वाटतं की सगळे कामं करून घ्यावे. सुट्टी म्हणजे आहोंना सुट्टी होती, मला पोरांना अजिबात सुट्टी नव्हती. मग मी ते छान असं ते कवर आहे की ते पहिले टाकून घेतलं. आणि एक लक बाय चान्स असं झालंय की जे आर्टिफिशियल फ्लॉवर आहेत त्यांचा आणि माझ्या किचन ट्रॉलीचा कलर सेम झाला, त्यामुळे ते त्याला अक्षरशः मॅच होऊन गेले. आणि हा जो टॉप कवरचा कलर आहे तो आणि माझ्या कार्पेटचा एकच कलर आहे, त्यामुळे छान असं दिसायला लागलेलं बघा. ते फ्लावर्सचा कलर आणि माझा ट्रॉल्यांचा कलर एक झाल्यामुळे तिथे तो सूटही होऊन गेला. तर थोडेसे चेंजेस केले मी फ्रीजसोबत, बघा किती छान असं दिसायला लागलेलं. आणि एक ह्या साईडला की मी फ्रेम लावणार होते, आता फ्रेम पण मी मागवलेल्या. तर इथे माझं चाललेलं होतं की थोडं मागे ठेव, सेंटरला ठेव, पण मग ते ट्रॉल्यांना अटकलं असतं म्हणून मी थोडं तो फ्लावर पॉट पुढेच ठेवला. त्यानंतर मी फ्रेम काढल्या. आता मी विचार केलेला की ते मस्त फ्लावरच लावूया, जेणेकरून कसं किचन आपलं असं म्हणजे फ्रेश वाटतं, स्वयंपाक करायला पण छान मूड येतो. जरी मूड ऑफ झाला तरी फ्लावर बघून, आपल्या पेंटिंग्स बघून आणि छान असं डेकोरेट केलेलं किचन बघून आपल्यालाही छान वाटतं. म्हणून मग मी 2-3 वस्तू या किचनमध्ये ॲड केलेल्या. या फ्रेम जास्त काहीच महाग नसून फक्त आणि फक्त 90 रुपयाच्या आहेत आणि मलाही परवडल्या असं वाटलं, कारण याला ड्रिल मारायची पण गरज नव्हती. यांना फक्त डबल टेप होता की जो काढून फक्त तिथे स्टिक करायचा होता. खरंच मला तर खूप आवडल्या, स्वस्तात मस्त. आपलं जे मिशो असतं ना, मला ते खरंच खूप आवडतं. आणि त्यानंतर सकाळ झाल्यानंतर आमचं लगेच हे कामं सुरू झालेले होते. आणि अशा प्रकारे मी पूर्ण किचन आहे की काल डेकोरेट केला. पूर्ण पण नाही म्हणता येणार, मी 2-3 वस्तू ॲड केल्या. आणि जर तुम्हाला वाटलं ना की तुझ्या किचनमध्ये ही वस्तू छान दिसेल तर प्लीज मला सजेस्ट करा, मी ती पण वस्तू ऑनलाईन नक्की ऑर्डर करेल आणि किचनमध्ये लावेल त्याला पण. तुम्ही मला वाटत असेल अजून काही ॲड करावं तर नक्की अशी मला कमेंट करा. म्हणून मी सांगितलं की जसं थोडंफार जरी काही ॲड झालं ना तर आपलं सगळं
असं लुकच चेंज होऊन जातो. इथं वस्तू आणि किचन अक्षरशः बदलून गेलं. मला असं इमॅजिन पण करवत नव्हतं की एवढं छान असं किचन वाटायला लागेल आणि एवढं छान असं फ्रेश होईल. आणि सगळ्यात जास्त हा फ्लावर पॉट आणि टॉपचं कवर खरंच मस्त वाटत होतं. आणि ही आयडिया माझी छान आहे का, किचन म्हणजे फ्रीजवर फ्लावर पॉट ठेवण्याची? मला नक्की कमेंट करा. त्यानंतर पुन्हा मला आपली नेहमीची कामं की जे आपलं कधी पिच्चा सोडत नाही, सुट्टी असो किंवा नसो करावेच लागतात. मग आपले डेलीचे कामं हे सुरू झालेले. तर मला नक्की सांगा की मी जे काही चेंजेस केले किचनमध्ये ते कसे वाटता आणि अजून काही करू शकते का, मला सजेस्ट करा. आणि आता इथून पुढे मी ठरवलेलं आहे की आपण स्वतःमध्ये चेंजेस केले तर आपण वेगळं दिसू शकतो, तर आपलं घर का नाही. आणि आपलं घरही आता आपण थोडंफार बदलायला हवं. आता मुलं पण हळूहळू मोठी होत आहे. आता परम आहे की तो ते फ्लावर खेळायलाच मागत होता आणि त्याचा थोडा हट्ट पण चाललेला होता, पण मग त्याला समजवलं तर तो शांत झाला. याच्यावरून मला कळलं की ते आता मोठे झालेले आहेत आणि त्यांना कळतंय की आता हे करायला नको किंवा हे खेळायची वस्तू नाहीये. तर मग मी विचार केलेला आणि त्यानंतर संध्याकाळी बाहेर गेलेलो आणि मस्त असे कंटेनर आणलेले, त्यात सगळे ड्रायफ्रुट्स ॲड केले आणि त्यानंतर मी लावून दिले. तर बघा किती छान असं वाटायला लागलं. फ्रीजवरचा पसारा पण कमी झाला आणि ड्रायफ्रुट्स आहेत की जे पण इकडे तिकडे पडत होते, मुलांनी फ्रीज लावला का धडकन ते खाली पडत होते सगळे ते तिथले कंटेनर, ते आता होणार नाही आणि माझे काम जरा वाचेल. पण धूळ आणि कचरा इतका असतो ना आमच्याकडे, खरंच मी ना वैतागून जाते. येता येता परमला पण स्कूलमधून घेतलं आणि सगळी साफसफाई आम्ही करायला लागलेले. तर ते माझी शेल्फ आहे कशी वाटली कंटेनर ठेवल्यावर तेही मला नक्की कमेंट करा. आणि हे काम आहे ना, मला आता इतका कंटाळा यायला लागलेला आहे ना, असं वाटतं खरंच एक काम सोडून कुठे निघूनच जावं. असं तुम्हाला पण वाटतं का कधी कधी? मला नक्की कमेंट करा. नेहमी नेहमी तेच कामं, सकाळी उठलं की तेच, झोपेपर्यंत तेच, असं कधीतरी कंटाळा येऊन जातो की नको यार आपल्या हेच चालू असतं, असं कधी कधी फिलिंग होतं. पण आपल्याला हे काम चुकणार नाहीये, आता नाही तर 2 तासांनी ते आपल्याला करणंच आहे. त्यापेक्षा असं वाटतं की नको बाबा, कंटाळा करण्यापेक्षा आत्ताच केलेलं बरं. तर अशी काही फिलिंग्स आपल्या सगळ्या गृहिणींमध्ये येत असते. माझ्या तर नेहमीच येते ही फिलिंग. असं काही माझं कालचं रुटीन होतं सगळं. तर तुम्हाला कसं वाटलंय मला नक्की कमेंटमध्ये करा. आणि पहिले पण सांगितलं मी की मला सजेस्ट करा, मी तुमचं सजेशन नक्कीच ॲक्सेप्ट करेल आणि घरामध्ये किचनमध्ये नक्कीच चेंजेस करेल. पण मला तरी वाटत नाही की आता किचनमध्ये काही गोष्टी ॲड कराव्यात, कारण 2-3 वस्तू ॲड झाल्या तरी किचन असं भरल्यासारखं मला वाटायला लागलं. आणि शक्यतो मला 1-2 प्लांट आहेत की ते किचनमध्ये ॲड करायचे आहे, जेणेकरून अजून पॉझिटिव्हिटी राहील आणि छान असं फिलिंग येईल. इथे माझ्या परमचं आहे की जे उद्योग नेहमीप्रमाणे सुरूच होते. एक काम मम्मी करायला गेली की माझ्या परमने दुसरं काम वाढवलं नाही, असं तर अजिबात होणार नाही. त्यामुळे त्याला मी इथं रागवली, हसण्यासारखंच रागवली, कारण तो करतच उद्योग असा होता की मला हसू पण खूप येत होतं. आणि एवढं माझा आगाऊ परम आहे की काय करावं त्याला खरंच कळत नाही. तर असं काही कालचं रुटीन होतं, थोडक्यात तुमच्यासोबत मी शेअर केलं. आणि बघूया आजचं रुटीन काय होतं काय नाही. तसं ठरलेलं तर आहे, बघू, बाहेर जायचं पण आहे. जमलं तर व्हिडिओ घेईन, जर कोणी असलं घ्यायला तर. बाहेर म्हणजे काही फिरायला नाही, थोडीफार शॉपिंग आहे माझी की जी राहिलेली आहे करायची. तर तो विचार आहे की आज जावं असं. आणि नेहमीप्रमाणे एक रूम आवरत नाही तर दुसऱ्या रूममध्ये पसारा. आणि प्लीज मला एक सजेस्ट करा, हे खेळणे मी ठेवू तरी कशामध्ये? इतके खेळणे झालेले आहेत ना माझ्याकडे की ते बॅगा भरून भरून आता मला वैताग आलेला आहे. आता ऑलरेडी अशा 2 बॅग आहेत की जेवर ठेवून दिलेल्या आहेत, म्हणजे आमच्याकडे तरी जे रिकामे जागेला माळा म्हणतात की जिथे आपण न लागणाऱ्या वस्तू, एक्स्ट्रा वस्तू ठेवतो, त्याला आम्ही माळा म्हणतो. तुम्ही काय म्हणता मला नक्की कमेंट करा. तिथे मी 2 बॅग भरून खेळणे ठेवलेले आहे. तर हे खेळणे सगळे एकाच बॅगमध्ये बसतील असं काही असेल तर मला नक्की सांगा, ते मी तरी ऑर्डर करून घेईल. कारण पसारा इतका दिसतो ना या खेळण्यांचा की मला अजिबात आवडत नाही. असं झालंय की मुलं कधी मोठे होतील आणि खेळणे कधी घरातून जातील, कारण सगळीकडे खेळणेच खेळणे दिसतात. आणि मागच्या बेडरूममध्ये पण सायकली, त्यांचे हॉर्स, बापरे त्या गाड्या एवढ्या आहेत ना की मला अक्षरशः आता कंटाळा आलेला आहे. असं वाटतं घर डेकोरेट करावं की खेळणे पहिले नीट ठेवावे, विल्हेवाट लावावी या खेळण्यांची, असं मला काहीतरी झालेलं आहे.
तर चला मग तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि नेहमीप्रमाणे माझी कामं आहे की जी चालूच राहणार आहे, जी कधी संपतच नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि छान अशी कमेंट टाका. आणि तुम्हाला पहिले पण सांगितलं, सजेशन मोस्ट इम्पॉर्टंट असतो पार्ट, तर तुम्ही मला सजेस्ट करा आणि तुमच्या म्हणण्यानुसार मी नक्की चेंजेस करेल. आता ह्या हॉलमध्ये पण मला थोडेफार चेंजेस करायचे आहे. म्हणजे ॲक्च्युली मला सोफ्याच्या वरती काहीतरी पेंटिंग्स लावायच्या होत्या, पण असं आहे की दोघी साईडने आमच्या विंडोज आलेले आहे, त्यामुळे कुठे लावावं ते पण कळत नाहीये. इकडच्या वॉलला आहे की तिथं आमच्याच फोटो फ्रेम लावलेले आहे, त्यामुळे तिथं पण मला लावता येत नाहीये. आणि कोपऱ्यात लावावं तर तिथं बीम आलेला आहे. तर काय मी चेंजेस करू ना हॉलमध्ये, मला नक्की सजेस्ट करा. कारण ते तिथंही काही माझं चालच ना की काय करावं खरं सुचनच ना. तर मग मला नक्की सांगा. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही पहिल्यांदा आले असाल माझ्या चॅनलवर तर प्लीज एक सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.